आता त्यांचा आवाज याच्यात येणार का? नाही त्यांनी मग विचारायचं कनेक्टेड झालं होतं आवाज ऐकू येतोय का म्हणून. नाही त्याने आपल्याला आता कळणार कसं झालेलं. चेक करतो मी तुला स्टोरेज कसं तुम्ही विचारायचं माझा आवाज ऐकू येते का कोणताही फॉर्म देतो का. आता पहिल्यांदा ते नमस्कार म्हणून हे मग नीट तिरपत नाही आहे झालेलं. होय ते सिंधुजनचं पहिल्यांदा नमस्कार नाव सांगून झाल्यानंतर सांगू ना ते. हॅलो 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 येत नाही का? डायरेक्ट हे करून बघ ना ते. हां त्याला फोन करायची गरज नाही का आता? चालू करू दे का? हॅलो आवाज ऐकू येतोय का? हॅलो आवाज ऐकू येतोय का? हॅलो हॅलो आवाज डिले होतो म्हणजे तुम्ही आत्ता बोललं की 10 सेकंदाने होतो ते काय नाही. तिथे सुरुवातीला सांगितलेलं सगळंच जाईल ना. त्याच्यात कनेक्ट करून बघ ना. स्टार्ट म्हणतात म्हटले हॅलो हॅलो आवाज ऐकू येतोय का? त्यांनाच फोन करू का? आवाज ऐकू येतो. हो टाक. नमस्कार मी डॉक्टर संजीव मुंडेवाडी सोलापूर. सिंधुजन अकादमी विविध विद्याशाखीय व्याख्याने पुष्प 64वे गुंफण्याचे मला जे तुम्ही योगदान दिले त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. काय म्हणतात? हां प्रथम आयुर्वेदाचे आराध्य दैवत धन्वंतरी चरणी तुम्हा आम्हास आरोग्य व ऐश्वर्य देणे याची प्रार्थना करून माझ्या व्याख्यानाचं मी सुरुवात करतो. सो मग पहिले आयुष्यस्य वेदः आयुर्वेदः अशी आयुर्वेदाची व्याख्या केलेली आहे. यामध्ये 2 शब्द आहेत, आयु व वेद. आयु म्हणजे आयुष्य, वेद म्हणजे विद्यते किंवा जाणणे. आयुष्याविषयी सर्वांगीण ज्ञान जाणून घेणे म्हणजे आयुर्वेद. तर आयुर्वेदामध्ये महत्त्वाचं एक सांगितलेलं आहे की रोग होऊच नये म्हणून तुम्ही जी काळजी घेतली जाते ती आयुर्वेदात सर्व काही वर्णन आलेलं आहे. तर रोगोत्पत्ती होऊ नये म्हणून आयुर्वेद. आयुष्याविषयीचे सर्वांगीण ज्ञान माहिती जाणून घेणे समजावून घेणे म्हणजे आयुर्वेद. तर आयुर्वेदामध्ये स्वस्थ किंवा प्राकृत किंवा निरोगी कोणाला म्हणावे हे सांगितलेले आहे. तो श्लोक समाग्निश्च समधातु मलक्रिया प्रसन्नात्मेंद्रिय मनः स्वस्थ इत्यभिधीयते.
असं स्वस्थ किंवा प्राकृत माणसाची व्याख्या आयुर्वेदाने केलेली आहे. याच्याकडे आपण नंतर येऊ, पण थोडक्यात आयुर्वेदाचा इतिहास तुम्हाला थोडा मी सांगतो. आयुर्वेदाचा इतिहास अमृताप्रमाणे सर्व रोगांचा नाश करणारा, सर्वांना हितकर, अविनाशी अशा आयुर्वेदाचे स्मरण करून ब्रह्मदेवाने दक्ष प्रजापती याला, दक्षांनी देवांचे वैद्य अश्विनी कुमार यांना व अश्विनी कुमारांनी इंद्राला हे आयुर्वेदामृत दिले. इंद्र स्वतःच आयुर्वेदामध्ये परिपूर्ण झाल्यानंतर धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांच्या प्रतिमध्ये विघ्न करणाऱ्या रोगांनी पीडित झाल्यावर रोगांचे शमन व्हावे यासाठी महासिद्ध महात्मा धन्वंतरी शरण गेले. या सर्व धन्वंतरींना पाहून, ज्यामुळे आयुष्याचे भरद्वाज, निम्मी, काश्यप इत्यादी ऋषी आत्र्यांना पुढे करून इंद्राला शरण गेले. या सर्व धन्वंतरींना पाहून, ज्यामुळे आयुष्याचे रक्षण होते व जो अथर्ववेदाचा उपवेद आहे असा अष्टांग आयुर्वेद, की जो 8 अंगांनी बनलेला, त्यात काय म्हणजे कायचिकित्सा, बाल म्हणजे बालचिकित्सा, ग्रह, ऊर्ध्वांग म्हणजे ऊर्ध्वांग चिकित्सा, शल्य, शालाक्य, अगद, जरा आणि वाजीकरण. तर त्याचा श्लोक काय बाल दहृद्वांग शल्यदंष्ट्रा जरा वृषान अष्टावंगाने तस्याहू चिकित्सा येषु साश्रिता असं सांगितलेलं आहे. असा हा आयुर्वेदाचा थोडक्यात इतिहास. आयुर्वेदाची मूलभूत तत्वे: वातपित्त कफ हे 3 दोष, रसरक्त मांस मेद मज्जा अस्थि शुक्र हे 7 धातू, आत्मा, इंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि मन हे सर्व समस्थितीत असणे म्हणजे स्वस्थ किंवा निरोगी म्हटले जाते. यात एकही बिघाड झाल्यास रोगोत्पत्ती होते. म्हणून आयुर्वेदाने सांगितलेली दिनचर्या, ऋतुचर्या, व्यायाम, आहार, योग इत्यादीचे पालन करणे सध्याच्या जीवनशैलीला ते जमत नाही आणि ते आवश्यक आहे. बदलत्या दिनक्रमामुळेच अनेक रोगांना आमंत्रण मिळत असते. जागतिक आरोग्य संघटनेने निसर्गाकडे चला अशी घोषणा केलेली आहे. मात्र मनुष्याची प्रचलित दिनचर्या त्याला निसर्गापासून जास्तीत जास्त दूर नेत आहे. निरोगी माणसाला रोग होऊ न देणे हे आयुर्वेदाचे पहिले उद्दिष्ट आहे. म्हणून स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम व्याधितानां व्याधी परिमोक्षाः, म्हणजे स्वस्थ माणसाला स्वस्थ राखणे व व्याधी झालेल्यांना व्याधीपासून मुक्त करणे हे आयुर्वेदाचे तत्व आणि उद्दिष्ट आहे. शरीराच्या उत्पत्ती, स्थिती, विनाशाशी आहाराचा महत्त्वाचा संबंध आहे. आपले शरीर पांचभौतिक आहे व त्याप्रमाणे आहार द्रव्ये ही पांचभौतिक आहेत. आपल्यात असलेली आहारद्रव्ये शरीरातील समान घटकांची वाढ करतात व विरोधी घटकांचा ऱ्हास करतात. म्हणून आहाराचा शरीराच्या उत्पत्तीशी, स्वास्थ्य टिकून ठेवण्यासाठी आणि रोगनिर्मिती होऊन शरीराचा नाश होण्याशी जवळचा संबंध आहे. म्हणूनच शरीराचा एक उपस्तंभ म्हणून शरीराच्या उत्पत्ती, स्थिती, विनाशाची आहाराचा महत्त्वाचा संबंध आहे. म्हणूनच शरीराचा एक उपस्तंभ म्हणून आयुर्वेद आहाराला महत्त्व देतो. आहारानेच शरीराचे पोषण होते, सद्योबल निर्मिती होते, आयुष्य वाढते, ओजोवृद्धी होते, अग्निबल वाढते, स्वर, मेधा हे सर्व आहारावर अवलंबून असतात. म्हणूनच आयुर्वेदाने आहार, निद्रा व ब्रह्मचर्य यांना महत्त्व दिले आहे. यांना 3 उपस्तंभ म्हटले आहे. स्वास्थ्य रक्षणासाठी आहारावर सर्वप्रथम नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. प्रत्येकालाच वाटत असते की आपले शरीर सुंदर असावे, स्वस्थ असावे, निरोगी असावे व आकर्षक असावे. ज्याचा आपण उपयोग करीत आहोत ते आपले शरीर आहे व तोच संसार आहे व याचा उपयोग करणारे मन आहे व या मनाला सहयोग देणारा तो प्राण आहे व प्राणाला जिवंत ठेवणारा तो प्राणवायू अर्थात ऑक्सिजन व या प्राणवायूवरच शरीराची जडणघडण व चयापचक्रिया अवलंबून असतात. आपण ऑक्सिजन बेस्ड जीव आहोत. शरीरातील प्रत्येक पेशी पायापासून ते डोक्यापर्यंत एक ऊर्जा उत्पन्न करत असते. या प्रक्रियेतून निरनिराळे केमिकल इत्यादी यांना इजा पोचत असतात. म्हणून ॲलोपॅथीने पण याचा विचार करून अँटीऑक्सिडंटचा वापर करावयास सुरुवात केलेली दिसून येते. हल्लीच्या नवीन युगात जीवनपद्धतीमुळे प्रत्येकालाच आहार, विहार, ऋतुचर्या, दिनचर्या, व्यायाम, योग आसनाचे पालन करणे कष्टदायक होऊन बसल्यामुळे तरुण वयात येणारे स्थौल्य, हृदयरोग, उच्च रक्तदाब व्याधींना समोर जावे लागते. आयुर्वेदाचे प्रयोजन आहे की शरीराला जे हितकर व अहितकर याचा विचार करून आयुष्य जगण्यासंबंधीचा विचार म्हणजे आयुर्वेद.
आहाराची मात्रा प्रत्येकाच्या जठराग्नीवर अवलंबून असते व आहाराच्या गुरु लघु गुणांचाही विचार आयुर्वेदाने हा केलेला आहे. आयुर्वेदाप्रमाणे आहार म्हणजे जो मॉडर्न सायन्सप्रमाणे बॅलन्स्ड डाएट म्हणून सांगितला जातो, तर आयुर्वेद षडरसात्मक आहार असावा असे म्हटले आहे. प्रत्येकजण तणावाखाली काम करतो व तणावाखाली जगतो. नक्कीच याचा परिणाम घेणाऱ्या आहारावर होत असतो व त्यातूनच मनावरही परिणाम होत असतो. पूर्वीचे जेवण, भाज्या, कोशिंबीर, ताक, लोणकड, तूप, वरण भात ही हल्लीच्या पिढीला विसर पडलाय. नवीन युगात बर्गर, पिझ्झा, मंचुरियन सारखे पदार्थ, जंक फूड, फ्रूट सॅलेड विथ आईस्क्रीम अशा गोष्टींचे सातत्याने सेवन यामुळे लहान वयात उद्भवणारे अनेक रोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, प्रामुख्याने स्त्रियांमध्ये थायरॉइड, मासिक पाळीच्या तक्रारी इत्यादी आजारांची वाढ झालेली दिसून येते. याचबरोबर व्यायामाचा अभाव. व्यायामाची व्याख्या अशी केलेली आहे की नित्य नियमेन नियते इति व्यायामः, म्हणजे जो रोज नियमाने केला जातो तो व्यायाम. आज मला वेळ आहे म्हणून मी जास्त फिरलो किंवा जास्त दोरीच्या उड्या मारलो, ह्याला व्यायाम म्हणत नाहीत. रोज नियमाने जो केला जातो त्याला व्यायाम म्हणतात. आधुनिक शास्त्राने शरीरात कोणकोणते घटक किती प्रमाणात असावे याची निश्चिती करून शरीराच्या पोषणास आवश्यक मात्रा ठरवली आहे. त्याचा उपयोग करून भोजनाचा दर्जा वाढवता येतो. उदाहरणार्थ, आजारी माणसाला जेवणाशिवाय ठराविक प्रोटीन पावडर अथवा विटॅमिन्स देणे. आधुनिक शास्त्राप्रमाणे वर्गीकरण. प्रोटीन्स, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स, मिनरल्स, वॉटर हेच समतोल आहाराचे घटक होत. आहार पचनाचे दोन प्रमुख भाग पडतात, एक स्थूल पचन व सूक्ष्म पचन. या सगळ्यांचा विचार म्हणजे आहार समतोल व सात्विक असावा. याने सत्वगुण वृद्धी होते. स्वयंपाक करणाऱ्यांचे गुणसुद्धा आपल्या त्या आहारामध्ये येतात. आपली आई किंवा आपल्या घरातली व्यक्ती जे प्रेमाने करते त्यात ते त्या भावना उतरतात असं आयुर्वेदाने मानलेलं आहे. म्हणूनच अन्नात मना जायते, मन जायते असं सांगितलेलं आहे. अन्नाचा मनावर नक्कीच परिणाम होतो. आहार व देश, दूष, काल, बल, अग्नीचा विचार करून घेणे श्रेष्ठ. याचबरोबर आहार षडरसात्मक असावा. यात रोजच्या जेवणात ताकाचा वापर करावा, कारण आयुर्वेदाने ताकाचे महत्त्व अशा शब्दात सांगितले आहे की तक्रम शक्रस्य दुर्लभम. तक्रम शक्रस्य दुर्लभम. तक्र म्हणजे ताक, शक्र म्हणजे इंद्र. इंद्रालाही स्वर्गामध्ये ताक हे अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे व ते त्याला मिळत नाही म्हणून असे सांगितलेले आहे. आयुर्वेदामध्ये त्रिदोष, सात धातू, त्रिमल यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. समदोषाः समाग्निश्च समधातु मलक्रियाः प्रसन्नात्मेंद्रिय मनाः स्वस्थ इत्यभिधीयते. हे सांगितल्याप्रमाणे तीनही दोष समान, अग्नी, धातू व तुमचे मलमूत्रांचे क्रिया हे सर्व जरी समान असले तरी प्रसन्नात्मेंद्रिय मनाः स्वस्थ इत्यभिधीयते याला फार महत्त्व आहे. कारण एखादी व्यक्ती येते आणि ती सांगते की माझ्या कुठल्याच तपासणी किंवा रिपोर्ट्समध्ये काही नाही तरी पण मला त्रास आहे. तर हे जे प्रसन्नात्मेंद्रिय मनाः स्वस्थ इत्यभिधीयते जे सांगितलेलं आहे याला फार महत्त्व आहे. आत्मा, मन, इंद्रिय सर्व जर स्वस्थ असतील तरच तो माणूस प्राकृत असतो. म्हणून अन्नात मन जायते हे आयुर्वेदाने सांगितलेले खरे आहे. आयुर्वेदामध्ये संहिता, त्यामध्ये चरक, सुश्रुत, काश्यप, भेल, भारद्वाज
अष्टांग हृदय, वाग्भट, रसशास्त्र, नागार्जुन योगदर्शन, पतंजली, अगणित ग्रंथसंपदा आहे. ते पुढे घे ना असून. यातली प्रामुख्याने चरक संहिता हा जो आहे हा आयुर्वेदाचा चरक हा चिकित्सेसाठी सगळ्यात श्रेष्ठ सांगितलेला आहे, म्हणून श्रेष्ठ चरकस्तु चिकित्सिते असं सांगितलेले आहे. तर चरक यामध्ये पहिला जो अध्याय सांगितलेला आहे तो अध्याय दीर्घजीवितमय अध्यायम असं वर्णन केलेले आहे. कारण सूत्रस्थान, निदानस्थान, विमानस्थान, शारीर, इंद्रिय, चिकित्सा, कल्प, सिद्धी अशी 8 स्थाने असून हा ग्रंथ कायचिकित्सा प्रधान म्हणून प्रामुख्याने याची रचना केलेली आहे. या ग्रंथाची सुरुवात चिकित्सा स्थानाने केलेली आहे. तर त्यातील दीर्घजीवितम अध्यायम याचा अर्थ काय, तर दीर्घजीवित प्राप्तीसाठी दीर्घायू आणि निरामय आयु प्राप्त होणे आवश्यक आहे. याचाच अर्थ धातुसाम्य असणे आवश्यक आहे. म्हणून श्रेष्ठ चरकस्तु चिकित्सिते असे सांगितले. मध्ये एका मोठ्या शास्त्रज्ञांनी विचारले की चरकामध्ये रिसर्चची गरज आहे, पण रिसर्चची गरज नसून सर्चची गरज आहे. चरक जेवढा वाचाल तेवढं रोज काहीतरी नवीन त्यामध्ये सापडतं, एवढं त्याचं महत्त्व आहे. त्यानंतर सुश्रुतामध्ये सर्व काही शल्यतंत्राबद्दल सुश्रुताने त्याचे वर्णन केलेले आहे, म्हणजे सर्जरी. काश्यप, भेल, भारद्वाज. अष्टांग हृदय वाग्भटामध्ये त्यामध्ये आयुर्वेदाच्या ह्याच्यामधील सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दिनचर्या, ऋतुचर्या आणि आजार होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे, कसे वागायला पाहिजे याचे वर्णन दिलेले आहे. रसशास्त्र. रस म्हणजे पारा. आयुर्वेदामध्ये बरीच औषधे खनिजयुक्त आहेत. काल 2 दिवसाखाली डॉक्टर पंडितांनी या विषयावरती चांगलं उत्तम सांगितलेलं आहे. तर रस म्हणजे पारा, आणि पारा यापासून बनवली जाणारी व काही सुवर्ण आहेत, धातू, रौप्य आहेत, अनेक धातूंपासून बनवली गेलेली भस्म किंवा त्याचा आयुर्वेदाच्या औषधामध्ये उपयोग करून घेण्यात आला. व यामध्ये नागार्जुन योगदर्शन जे सांगितलेले आहे, तर नागार्जुनाने रसशास्त्राचा हा शोध लावला व नागार्जुनांना त्यात महत्त्व दिलेले आहे आणि त्यांनीच रसशास्त्र मोठ्या प्रमाणात हे केले. योगदर्शन, त्याच्यानंतर पतंजलींचं योगदर्शन तर सर्वांनाच माहीत आहे. अशा पद्धतीने आयुर्वेदाच्या या संहिता आहेत. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम व्याधीनाम व्याधी परिमोक्षः. मगाशी सांगितल्याप्रमाणे आयुर्वेद काय सांगतो की आजार होऊच नये यासाठी कसे राहावे, यामध्ये प्रामुख्याने दिनचर्या, ऋतुचर्या याचा महत्त्वाचा भाग आहे. कारण ब्राह्मे मूर्ते उत्तिष्ठे म्हणून सांगितलेलं आहे. आज आपल्याला काही कारणांमुळे किंवा रोजच्या या धावपळीच्या जीवनामुळे आपल्याला जर उठायला लवकर जमत नसेल तर रोज आपण 7 वाजता 8 वाजता उठत असू तर 6 वाजता उठण्याचा प्रयत्न करावा. हळूहळू आपण मग सवय करावी. त्याचे बरेच फायदे आहेत. का तर ब्राह्म्या मुहूर्तामध्ये ओझोन जो असतो हवेमध्ये तो तुम्हाला मिळतो आणि त्यावेळेला शक्यतो पोल्युशन म्हणजे गाड्या वगैरे जास्त फिरत नसतात, त्यामुळे तुम्हाला शुद्ध हवा मिळते. अशा तऱ्हेने दिनचर्या, ऋतुचर्या या सर्वांचे पालन करणे आणि आहार आपला जो आहे तो रोजचा सात्विक घेणे यामध्ये त्यानंतर आहारामध्ये गुरु आणि लघु जो मगाशी विचार सांगितलेला आहे त्यामध्ये आता पुन्हा शाकाहार आणि मांसाहार याच्यात कुठला श्रेष्ठ याच्यावरती पुन्हा बरेच काही मतांतरे आहेत. पण आयुर्वेदाने जो षडरसात्मक आहार सांगितलेला आहे तो सगळ्यात उत्तम. आज मधुर, आम्ल, लवण, कटुतिक्त, कषाय हे जे काय 6 रस सांगितलेले आहेत, या 6च्या 6 रस रोजच्या आहारामध्ये प्रत्येकाला घेणे शक्य नाही. मधुर, आम्ल आणि लवण या 3च रसांचं सातत्याने सेवन होत असते, त्यामुळे रोगनिर्मिती होते. तर त्याच्यासाठी एक सोपा उपाय आम्ही नेहमी सांगतो की तुम्ही हिरडा, आवळा आणि लसूण
हे जे आहे त्याच्यामध्ये निसर्गाने 5 रस दिलेले आहेत. हिरड्यामध्ये फक्त लवण रस नाही आहे, बाकीचे सर्व रस आहेत, मधुराम्ल कडूतिक्त कषाय. हिरडा जेव्हा आपण खातो तेव्हा पहिल्यांदा कडू लागतो, नंतरनं गोड लागतो पाणी पिल्यावरती. त्याचप्रमाणे आवळा पण पहिल्यांदा आंबट लागतो, त्यानंतरनं तुम्हाला गोड लागतो. लसूण त्याचबरोबर, लसूण जे आहे लसूणामध्ये पण 5 रस आहेत. म्हणून न एको ऊन रसा हा इति रसोनहा, म्हणजे ज्याच्यामध्ये एक रस कमी आहे तो लसूण असं सांगितलेलं आहे. हिरड्याबद्दल तर आयुर्वेदाने एवढं सांगितलेलं आहे की यस्य गृहे नास्ति माता तस्य माता हरितकी असं सांगितलेलं आहे. ज्याच्या घरामध्ये आई नाही आहे किंवा पालनपोषण करणारं कोणी नाही आहे, त्याच्या घरात जर हिरडा असेल किंवा हिरडाची पावडर असेल तर ती त्यावरती त्याच्या मातेप्रमाणे सर्व काही संस्कार करते. इतक्या त्याला त्यांनी महत्त्व दिलेले आहे. आवळा तर आपणा सगळ्यांना माहीतच आहे. आज रोजच्या जीवनात आपण च्यवनप्राशसारखी औषधे आहेत, जे च्यवन ऋषींनी बनवलेलं च्यवनप्राश आहे ते रसायन म्हणून आयुर्वेदाने प्रचलित, आयुर्वेदात रसायन म्हणून प्रचलित आहे. परंतु बरेच जणांना हिरड्यापासून बनणारा अगस्तीप्राश हा माहीत नाही आहे. अगस्ती ऋषींनी बनवलेला हा अगस्तीप्राश आहे, तो ज्यांचं वजन जास्त आहे, वजन कमी करण्यासाठी अगस्तीप्राश वापरला जातो. अशा आयुर्वेदामध्ये हे जे हिरडा, आवळा अशा ज्या वनस्पती आहेत त्या वनस्पती 100 वर्षापेक्षा जास्त जगणारी ही झाडं आहेत आणि त्याचे गुणधर्म त्याच्यात उतरलेले असतात. म्हणूनच रसायन म्हणून या वनस्पतींचा उपयोग करावा असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. आपले शरीर पांचभौतिक आहे, त्याप्रमाणे आहारद्रव्ये ही पांचभौतिक आहेत. आपल्यात असलेली आहारद्रव्ये शरीरातील समान घटकांची वाढ करतात व विरोधी घटकांचा ऱ्हास करतात. म्हणून आहाराच्या शरीराच्या उत्पत्तीशी स्वस्थावस्था टिकून ठेवण्यासाठी आणि रोगनिर्मिती होऊ नये, शरीराचा नाश होण्याचा जवळचा संबंध आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे आहाराचे आहार पचनाचे 2 भाग, त्यामध्ये स्थूलपचन आणि सूक्ष्मपचन. या सगळ्यांचा विचार म्हणजे आहार समतोल व सात्विक असावा, याने सत्वगुण वृद्धी होते. आहार हा देश, दुष्य, काल, बल, अग्नीचा विचार करून घेणे श्रेष्ठ. याचबरोबर आपले जे सण आहेत, ऋतू आहेत, त्याप्रमाणे आहार किंवा त्याप्रमाणे येणारी फळं यांचंही सांगड घातलेली आहे किंवा आपल्याला दिसून येते. ऋतूप्रमाणे सण आणि ऋतूप्रमाणे फळे, म्हणजे उदाहरणार्थ आपण ग्रीष्म ऋतूमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपले जेवण जे आहे किंवा आहार जो आहे तो कमी होतो. का तर सूर्य आपले बल हिरावून घेतो. त्यामुळे आंबा हे फळ त्या ग्रीष्म ऋतूमध्ये येत असते. त्याने ते खाल्ल्यामुळे आपली शरीराची झीज भरून काढते, म्हणून आंबा हे फळ. त्याच्यानंतर संक्रांत हा जो सण आहे त्यावेळेला थंडी असते, त्यावेळेला तिळगुळ किंवा बाजरीची भाकरी हे जे सर्व काही आहारात आहे ते उष्णता निर्माण करण्यासाठी आहे. अशा पद्धतीने शरीरात उष्णतेची गरज निर्माण करून संतुलित राखता येते. आहारामध्ये गुरु आणि लघु जे सांगितलं आहे त्यामध्ये गुरु म्हणजे उदाहरणार्थ गहू किंवा जे पचण्यास जड आहेत, उदाहरणार्थ पुरणपोळी वगैरे सारखे पदार्थ. लघु म्हणजे पचण्यास हलका, साळीच्या लाह्या, भात किंवा भातापासून बनणारे प्रकार इत्यादी. रात्रीचे जेवण सूर्यास्तापूर्वी करावे असे सांगितलेलं आहे, कारण रात्रीची झोप व जेवण यात किमान 3 तास अंतर आवश्यक. सूर्यास्तापूर्वी जेवण जैन संस्कृतीप्रमाणे आहे, कारण सूर्य आपल्याला जोपर्यंत असतो तोपर्यंत आपल्या पचनासाठी ऊर्जा प्रदान करतो. उदाहरणार्थ वृक्षामध्ये त्यांच्या पानामध्ये जे काय फोटोसिंथेसिस होते व त्याच्यानी क्लोरोफिल तयार होते, हे फक्त सूर्यप्रकाशातच होत असते. त्यामुळे आपण सूर्यास्तानंतर जेवलेले भोजन पचनास जडपणा येतो किंवा पचत नाही, म्हणून सूर्यास्तापूर्वी. पण अलीकडच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी जमत नाहीत. किमान रात्रीचे जेवण आणि झोप याच्यात 3 तासाचे अंतर ठेवणे आपल्याला सोयीस्कर पडू शकते. आता अजून एक पुढचं आहे. जेव्हा काय रुग्ण येतात तेव्हा डॉक्टर काय खाऊ हा त्यांचा प्रश्न असतो प्रत्येक आजारानंतर.
काय खाऊपेक्षा कधी खाऊ महत्त्वाचे. सकाळी जेव्हा स्नानानंतर जठराग्नी प्रदीप्त असतो तेव्हा भरपूर खाणे योग्य. त्यानंतर उपवास हा एक मोठा विषय आहे. आता बरेच जण मला उद्याच्याला उपवास आहे, कशी मी गोळी घेऊ वगैरे असे प्रश्न विचारतात. मग मी फराळ करतो. फराळ हा अपभ्रंश आहे. उपवासाचा हा फलाहार असतो. फराळ हा दिवाळीचा असतो. तर फलाहार ह्यातनं काय सांगितलेलं आहे, तर तुम्ही फळं खावा जी पचायला हलकी आहेत, सत्वगुण वाढवणारी आहेत आणि त्याच्याने त्रास पण होत नाही. तर यामागे उद्देश तो आहे की दुसरी गोष्ट, उपवासाची व्याख्या अशी केलेली आहे की उपविश्यती म्हणजे मी तुझ्यापाशी आहे, म्हणजे देवापाशी आहे. तर उपवास हा आठवड्यातून एक वेळा शरीरातील पचन करणाऱ्या अवयवांना आराम देण्यासाठी असून तेव्हा फलाहार अपेक्षित आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता शरीराचे पोषण हे आहारानेच होते व त्यातूनच रसरक्त मांस मेद मज्जा अस्थि शुक्र हे 7 धातू सप्तधातूंचे पोषण, मग ओज बलनिर्मिती. कोणत्याही नुसत्या टॉनिक्सनी शरीराचे पोषण होत नसते. जो वृद्ध व्यक्ती झोपून आहे त्यास काही प्रमाणात प्रोटीन टॉनिक्सची जरुरी असते व ज्याचे बल कमी, वय झालेली, तोंडावटे अन्न घेऊ शकत नाहीत अशांना योग्य मात्रेमध्ये प्रोटीन्स किंवा टॉनिक्स देण्याची गरज असते. परंतु हल्ली प्रत्येकजण चालता फिरता असणारा रोज अनेक टॉनिक्स घेताना दिसतात. याची गरजच काय. याचबरोबरच आयुर्वेदाने आहार, निद्रेलाही महत्त्व दिलेले आहे. तरुण वयात किमान 7 ते 8 तास झोप आवश्यक. परंतु हल्लीच्या पिढीत मोबाईल, सिनेमा, अनेक गोष्टींमुळे या जागरणामुळे अपचन, ॲसिडिटी सारखे विकार होताना दिसून येतात. आयुर्वेदाने दुपारी झोपण्यास मनाई केलेली आहे, ज्यामुळे कफ वाढतो व कफज व्याधी, उदाहरणार्थ स्थौल्य म्हणजे जाडी वाढते. फक्त ग्रीष्म ऋतूमध्ये आयुर्वेदाने वामकुक्षी सांगितलेली आहे की जे तुम्ही बसल्या ठिकाणी झोपू शकता. दार खिडक्या बंद करून AC लावून झोपायचं नाही. तर का, तर ग्रीष्म ऋतूमध्ये सूर्य तुमचं बल हिरावून घेत असतो, त्यावेळेला शरीराला विश्रांतीची गरज असते, म्हणून तेव्हा वामकुक्षी सांगितलेली आहे. पण काही अपवाद असे आहेत की ज्यांना त्यांचं काम जे आहे, ड्युटी जी आहे ती नाईट ड्युटीच असते, महिन्यातनं 8 दिवस किंवा 15 दिवस किंवा महिनाभर. त्या लोकांनी काय करायचे, तर त्या लोकांनी रात्री जेवढे जागरण झालेले आहे त्याच्या निम्म दुपारी झोपायला आयुर्वेदाने परवानगी दिलेली आहे. याचबरोबर व्यायामाचा अभाव हल्लीच्या पिढीत दिसून होतो. का, तर वेळच नाही. जे वेळच नाही म्हणतो त्यांना वेळ असतो, आलस्य म्हणून हे घडते. यातूनच रोगोत्पत्ती निर्माण होते. आयुर्वेदाने औषधी योजना 2 प्रकारची सांगितलेली आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे रसौषधी व काष्ठौषधी. रसौषधी म्हणजे रस म्हणजे पाऱ्यापासून व इतर खनिजांपासून बनवलेली औषधे. काष्ठौषधी म्हणजे जे आपली जे सर्व वनस्पती आहेत, वनस्पतीजन्य औषधी सांगितलेल्या आहेत. त्यात सगळ्यात महत्त्वाचा आता प्रश्न आहे, आयुर्वेदाने व्याधी क्षमत्व हा एक प्रकार म्हणजे तुमची व्याधी प्रतिकारक क्षमता, ज्याला इम्युनिटी म्हणलं जातं, ज्याची चांगली आहे त्यास पटकन आजार होत नाही. व्याधी क्षमत्व व्याधी क्षमत्वम नामम व्याधी बल विरोधित्वम व्याध्युत्पाद प्रतिबाधकत्वम असं त्याचं वर्णन केले आहे की ज्याचे व्याधी क्षमत्व किंवा व्याधी बल विरोध करण्याची जी ताकद आहे, व्याधी प्रतिकारक क्षमता आहे, ती उत्तम असेल. या उत्तम असण्यासाठीच त्याला आहार विहार, त्याच्यानंतरनं आत्ता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ऋतुचर्या, दिनचर्या याचे पालन करून तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवता येते. सध्या जो आपल्यासमोर कोविड-19 किंवा करोना हा महामारी रोग थैमान मांडताना दिसत आहे, यात हे दिसून आले आहे की ज्याची प्रतिकारशक्ती उत्तम आहे त्यास शक्यतो आजार होत नाही. जर झाला तर त्यातून तो सुखरूप बरा होतो. आपण ऐकतो 90 वर्षे वयांचे वृद्ध बरे होऊन घरी परतले. याचे कारण तेच. आता आयुष सरकारच्या वतीने जाहीर केलेली काही औषधे, काढे, होमिओपॅथीने आर्सेनिक अल्बम, विटॅमिन C, प्रोटीन म्हणून रोज 1 अंडे, हे सर्व व्याधी प्रतिकारक शक्ती
वाढवण्यासाठीच आहेत. परंतु आयुर्वेदाने सुमारे 3000 वर्षापूर्वी चरक संहितेत जनपदो ध्वंस व्याधी नामक चरक मीमांस्थानात 3रा अध्याय आहे. यात रसायन चिकित्सेचा विधिवत उपयोग करणे उचित असा उल्लेख दिला आहे. जनपद ध्वंस व्याधी म्हणजे इपिडेमिक किंवा पॅन्डेमिक होय, जो आत्ता सध्या आपण रोज ऐकतोय. टी व्हीवरती सुद्धा ती चर्चा असते, तेच दाखवतात. त्यामुळे माणसांमध्ये एक प्रकारची भीती उत्पन्न झालेली आहे. त्यासाठी तुमचं मन, आत्मा या सगळ्या गोष्टींचा जो आयुर्वेदाने विचार केलेला आहे तोही या ठिकाणी दिसून येतो. जो माणूस रोज हे आयुर्वेदाच्या सर्व तत्वांचं पालन करून सात्विक आहार विहार सगळ्या गोष्टींचं पालन करतो, त्याशिवाय हे रसायन चिकित्सेतील काही औषधं म्हणजे जे व्याधी प्रतिकार शक्ती वाढवणारी आहेत, त्यामध्ये उदाहरणार्थ आत्ता सांगितल्याप्रमाणे आवळा, आज ते व्हिटॅमिन सी देतात म्हणजे ते आवळाच आहे. आज व्हिटॅमिन सी एक गोळीमध्ये जेवढे मिलीग्रॅम 500 मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी असतं त्याच्या 400 पट एका आवळ्यामध्ये आपल्याला मिळतं. आणि हा इझिली अवेलेबल आहे. किंवा हिरडा घेऊ शकता किंवा च्यवनप्राश घेऊ शकता. त्याचबरोबर काही भस्मे सुवर्णपारद यांच्या संयोगातून सांगितलेली आहेत, ती या ठिकाणी आपण वापरू शकतो. यात रसशास्त्र हा जो आयुर्वेदाचा विषय आहे हा फार चांगल्या तऱ्हेने आयुर्वेदाने सांगितलेला आहे. का आज रसशास्त्र हे नागार्जुनाने हुडकून काढलेले किंवा नागार्जुनाने लावलेले शोध करून ह्याच्यामध्ये काही रसयुक्त म्हणजे पारदयुक्त औषधी त्यांनी निर्माण केली. आज त्यांचा भरपूर उपयोग आयुर्वेदामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. पुढची स्लाइड काय समोर पुढची स्लाइड. त्याचबरोबर आयुर्वेदाने औषधी योजनेबरोबरच पंचकर्म याचाही उल्लेख केलेला आहे आणि पंचकर्म सांगितलेले आहेत. आणि आत्ता सध्याच्या ह्याच्यामध्ये पंचकर्माचं भरपूर लोकांमध्ये करून घेण्याची इच्छा दिसून येते. त्यामध्ये पूर्वकर्मामध्ये स्नेहन आणि स्वेदन येतं. स्नेहन म्हणजे तेलांनी आपल्याला अभ्यंग म्हणतो आपण थोडक्यात त्याला. शरीराला आपल्या शरीराची झीज होत असते. शरीराची व्याख्या करतानाच केलेली आहे की शीर्यते तत् शरीरम, म्हणजे ज्याची झीज होती ते शरीर. आपण आपली साधी 50-60 हजार रुपयाची बाईक असेल, त्या बाईकचं दर 2 महिन्याला 3 महिन्याला आपण सर्व्हिसिंग करतो. पण या करोडो रुपयाचं जे देवाने दिलेलं आपल्याला शरीर आहे याचा आपण कधीच काही विचार करत नाही. तर ज्याप्रमाणे एखादा फॅन म्हणा किंवा कुठलं एखादं चाक असेल त्याच्यामध्ये आवाज यायला लागला तर आपण साधं तेल सोडतो, त्याने ते पुन्हा फ्री होतं. तशा पद्धतीने शरीरातील सर्व अवयवांना स्नेहनामुळे मार्दवता येते, लघुता येते. म्हणून स्नेहनाला महत्त्व आहे. स्नेहनानंतर तुम्हाला स्वेदन सांगितलेलं आहे. स्वेदन कशासाठी, तर स्नेहन करून आतमध्ये जे तेल पूर्णपणे आत गेलेले आहे ते गेल्यानंतर स्वेदनाने तुम्हाला जेव्हा घाम येऊन ते पूर्णतः ते अवयव मोकळे होतात. अशा पद्धतीने स्नेहन आणि स्वेदन हे कुठलेही पंचकर्म करण्यापूर्वी करायला पाहिजेत. पंचकर्मामध्ये वमन, विरेचन, बस्ती, नस्य, शिरोधरा हे येतात आणि रक्तमोक्षण. तर हे प्रत्येक कर्म करण्यापूर्वी स्नेहन स्वेदन सांगितलेलं आहे. त्याचं कारण काय आहे, तर त्याच्यामुळे तुमचे सर्व दोष जे आहेत ते कोष्ठाश्रित येऊन राहतात. त्यामुळे ते बाहेर जाण्यासाठी मदत होते. व पंचकर्माचे कामच ते आहे, जे आपल्याला नको आहे ते बाहेर काढणे. ते वमन, आता उदाहरणार्थ वमन जर घेतले तर वमन हे तुम्ही काही औषधी द्रव्य देऊन तुम्हाला शरीरातून उलटी वाटे बाहेर काढले जाते. प्रामुख्याने काही जे चर्मरोग आहेत, कातडीचे डिसीज आहेत किंवा ज्यांना अस्थम्यासारख्याचा त्रास आहे त्या ठिकाणी वमन हा कफाची चिकित्सा म्हणून केला जातो. विरेचन ही पित्तदोषाची चिकित्सा आहे. मुखावाटे काही औषधे घेऊन तुम्हाला शौचावाटे ते दोष बाहेर काढून टाकण्यासाठी, म्हणजे थोडक्यात जुलाब किंवा पोट साफ होण्यासाठी घेतली जाणारी औषधे आहेत. तर विरेचन ही पित्तदोषाची प्रामुख्याने चिकित्सा सांगितलेली आहे. त्यानंतर बस्ती म्हणजे आज
तुम्ही एनिमा जो आहे त्याला बस्ती, बस्ती हे नाव का दिले गेले, तर पूर्वीच्या काळी बस्ती म्हणजे आपले जे मूत्राशय आहे, ज्याला युरिनरी ब्लॅडर म्हणतात, हे काही प्राण्यांचे ते मूत्राशय काढून ते त्याची कातडी कमावून त्यामध्ये ती औषधी द्रव्ये घालून एका नळीद्वारे गुदद्वारातनं ती ढकलली जायचे, म्हणून त्याला बस्ती असे नाव दिले. आणि बस्ती ही पूर्णतः वातदोषाची चिकित्सा आहे. वातदोषाची चिकित्सा का, तर खालून कोण आहे, वातदोषाची चिकित्सा सांगितलेली आहे. आज आयुर्वेदाने वाताचे नानात्मज विकार सांगितलेले आहेत. त्या सर्व विकारांमध्ये संधिवात असेल किंवा काही बाकीचे जे काही वात विकार आहेत, त्या ठिकाणी बस्ती दिल्यानंतर उत्तम त्याचा प्रतिसाद मिळतो. त्यानंतर नस्य, नस्य म्हणजे तुम्ही नाकावाटे आपण जे काही औषधी द्रव्ये ज्यामध्ये प्रामुख्याने तेल आहेत, आज आपण अणुतेल हे नेहमी आपण ऐकतो, बरेच ठिकाणी वापरलं जातं. तर आयुर्वेदाने असे सांगितलेले आहे की आज नाकावाटे घातलेले जे काय द्रव्य आहेत किंवा तेलं आहेत, ते तुम्हाला ऊर्ध्वजत्रुगत विकार म्हणजे जे काय तुमचे वरील घशाचे किंवा नाकाचे किंवा डोळ्यांचे जे विकार आहेत, मेंदूंचे विकार आहेत, या ठिकाणी ते काम करतं. त्यासाठी नस्य हे वापरले जाते. नंतर शिरोधारा, शिरोधारा ही साधारणतः तुमच्या ज्या लोकांना मानसिक ताण तणाव किंवा जास्त ताण करून घेतलेली ज्यांना म्हणजे टेन्शनची जी काही कामं आहेत, त्या ठिकाणी शिरोधारा केली जाते. त्यामुळे तुमचे मानसिक संतुलन जे आहे ते व्यवस्थित होण्यास मदत होते. त्यानंतर उपकर्मांमध्ये काही कवल, गंडूश, धूमपान, अंजन, शस्त्रकर्म असे पण काही क्षारसूत्र सांगितलेले आहेत. त्याचबरोबर रक्तमोक्षण पण एक सांगितलेले आहे. तर रक्तमोक्षणामध्ये जे रक्तदृष्टीचे काही आहेत आजार आहेत, त्या ठिकाणी ते सांगितलेले आहे. उदाहरणार्थ काही ठिकाणी आपण जळवा लावतो, ऐकलेलं असेल बरेच जणांनी. जळवा ही फक्त अशुद्ध रक्त शोषून घेते, म्हणून जळवांचा त्या ठिकाणी उपयोग केला जातो. त्यानंतर आपण सिरावेद पण करून, म्हणजे आता आपण ह्याच्याप्रमाणे जर बघायला गेलं तर काही वेळेला सिरिंजने पण आपण तिथलं दूषित रक्त काढून फेकतो. तर दोन्ही प्रकार आहेत, सिरावेद करून पण केलं जातं किंवा जलौका म्हणजे जळवा लावून पण केलेलं जातं. तर अशा पद्धतीने रक्तमोक्षण सांगितलं आहे. कवल जो आहे तो कवल तुम्ही ठराविक औषधांचे मुखामध्ये द्रव्य जे आहेत ती धरून ठेवायची आहेत, ते धरून ठेवण्याच्या याला कवल म्हटलं जातं. त्यानंतर गंडूश आहे, म्हणजे आपण जे काय घेऊन औषधी द्रव्य तोंडामध्ये घेऊन ठराविक वेळानंतर गुळण्या करतो आपण, त्याला म्हणतात. त्यानंतर आयुर्वेदाने धूमपान पण सांगितलेले आहे की काही आयुर्वेदिक औषधी अशी आहेत की ज्याच्याने धूम्रपान केल्याने ऊर्ध्वजत्रुगत रोगांचा नाश होतो. त्यामध्ये उदाहरणार्थ धूमपानामुळे कंठ आणि त्यातील ऊर्ध्व भागातील दोष उत्कृष्ट झाले असल्यास प्रथमतः नाकाने व मुखाने 2-2 किंवा 3 वेळा धूम्रपान करून करावे. यामुळे नासिकाद्वारातील 3-3 किंवा 4-4 वेळा धूम्रपान करावे. अथवा श्रुतसात दोषवृद्धी असेल तर इतके वेळा धूम्रपान करावे. असे त्या ठिकाणी त्या दोषानुसार, म्हणजे उदाहरणार्थ कासकनं, म्हणजे कफ जेव्हा झालेला असतो तेव्हा त्या कासकनं द्रव्य जी काय सांगितलं त्याच्या चूर्णापासून तयार केलेली जी काही गुटिका आहे ती त्याच्याने धूमपान करावे असे सांगितलेले आहे. त्याचबरोबर गंडूश, मगाशी जे काय सांगितलं त्या गंडूशामध्ये स्नाहिक गंडूश काही सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये मधुर, आम्ल, लवण रसयुक्त, उष्ण औषधीपासून किंवा या औषधांनी युक्त किंचित उष्ण काही मांसरस पण सांगितलेले आहेत, त्याच्याने पण करायला सांगितलेलं आहे गंडूश, म्हणजे थोडक्यात गुळण्या करायला सांगितलेलं आहे. तर त्याचबरोबर शोधन गंडूस सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी आपल्याला दोष बाहेर काढायचे आहेत, शोधन करायचं आहे.
कटू आम्ल लवण रसात्मक उष्ण औषधीपासून किंवा शिरोवैरेचन द्रव्यांपासून तयार केलेला अथवा शुक्त मध्य कांजी गोमूत्र यांच्याबरोबर मिश्रित केलेल्या कल्क मिश्रणाने शोधन गंडूष म्हणतात. त्याचबरोबर रोपण गंडूष पण सांगितलेला आहे. तर तो कषाय मधुर शीतवीर्य औषधींबरोबर ज्या गुळण्या करतात त्यांना रोपण गंडूष म्हणतात. अशा प्रकारे गंडूष विधी आपण कशासाठी करतो हे बघितलं. मगाशी जे काही बस्तीचा उल्लेख केला त्यामध्ये शिरोबस्ती, कटिबस्ती, नेत्रबस्ती, हृदबस्ती हे पण सांगितलेलं आहे. तर व्याधीनुसार प्रत्येकाचे बल ठरवून ह्याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. त्याच्यानंतर अंजन. ज्यावेळी अश्वतनाच्या उपयोगाने पित्त कफ रक्ताने उत्पन्न होणाऱ्या नेत्रातील व्याधीचे शोधन होऊन दूषिका किंवा नेत्रमल, पिच्छिलता, कंडू अधिक्याने शोथ, म्लानता, रोग नष्ट होऊन दोषपाकाची लक्षणे दिसू लागतील तेव्हा नेत्रातील शेष दोषाधिक्यासाठी अंजनाचा उपयोग केला पाहिजे. दोषांच्या वेगावस्थेत तसेच दोषांचे निर्हण योग्य झाले नसल्यास अंजनाचा उपयोग कधीही करू नये. अंजनाचे प्रकार आहेत: लेखन, रोपण, स्नेहन व प्रसादन असे अंजनाचे 4 प्रकार आहेत. लेखनामध्ये मधुर रस वगळून अन्य 5 रसापासून बनवलेले लेखन अंजन शुक्लकर्म नेत्ररोगात हितकारी आहेत. रोपणामध्ये तिक्त कषाय रसद्रव्या स्नेह मिसळून रोपणांजन बनवतात. हे अभिषंद्य इत्यादी व्याधीत उपयुक्त आहेत. स्नेहन सर्प इत्यादी प्राण्यांच्या वसेपासून बनवितात. हे अंजन वात, तिमिर इत्यादी व्याधीत हितकारी आहे. प्रसादन मधुर शीतरसात्मक द्रव्यात स्नेह मिसळून प्रसादांजन तयार करतात. याचा उपयोग सूर्यग्रहण, वज्रपात, विद्युतपात यामुळे किंवा भूतपिशाच अति अद्भुत दर्शन या कारणांनी उत्पन्न झालेल्या दृष्टीदोषात व स्वस्थवृत्तात करतात. चूर्ण रूपाने तयार केलेल्या प्रसाद अंजनालाच प्रत्यंजन असे म्हणतात. याचा उपयोग तीक्ष्ण अंजनाच्या अतिउपयोगाने उत्पन्न झालेल्या संतप्त नेत्रात करतात. अंजनाचे आणखी 6 प्रकार आहेत. त्यात मधुर आम्ल इत्यादी प्रत्येक रसापासून तयार केलेले अंजनाचे 6 प्रकार आहेत. त्यानंतर आपण शस्त्रकर्म. शस्त्रकर्म म्हणजे आपल्याला माहीत आहे की सर्जरी. आयुर्वेदामध्ये शस्त्रकर्म सुद्धा सांगितलेले आहेत. त्याचा उल्लेख काय झालं रे, अडकलं काय? बरोबर ना? बदलून घेऊ. नाही बरोबर. पुढचं काय असणार बघ. नको मगाशीच घे. बस. शस्त्रकर्म म्हणजे शल्यचिकित्सा जी आज प्रत्येकालाच माहीत आहे की अपेंडिक्स म्हणा, टॉन्सिल म्हणा, अशासारखी जी काय ऑपरेशन्स आहेत हे शस्त्रकर्मामध्ये येतात. यात निज व आगंतू अशा 2 व्याधींची चिकित्सा करावी लागते. यांची चिकित्सा निरनिराळ्या औषधांनी केली जाते. मात्र औषधींचा उपयोग न झाल्यास काही व्याधीत शस्त्रक्रिया करावी लागते. त्यास शस्त्रकर्म असे म्हणतात. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून शस्त्रकर्म विद्या नावाचा अध्याय वर्णन केला. अनेक व्याधी उत्पन्न होण्या अगोदर शोथ उत्पन्न होतो. म्हणून शोथाच्या अवस्थेतच वात, कफ,
पित्त रक्त यांचा संसर्ग व सन्निपात या सर्वांचा विचार करून शोथ पक्वावस्थेत न जाण्यासाठी उपवास लेप सेक रक्तमोषण घृतपान तसेच वमन विरेचन इत्यादी संशोधनांचा उपयोग करावा. क्षारसूत्र पुढचे घेऊन आयुर्वेदाने रसायन चिकित्सा जी सांगितलेली आहे त्यामध्ये यत जरा व्याधीनाशनम तत्तद रसायनम असं सांगितलेलं आहे. जरा म्हणजे वृद्धत्व व व्याधी ज्यांचा नाश करते अशी औषधे त्यांना रसायन असे म्हटलेले आहे. तर रसायन आणि वाजीकरण हा एक आयुर्वेदाचा फार मोठा भाग आहे की त्याचे वर्णन बाकी कुठेही आढळणार नाही. रसायन चिकित्सा ही जी आता सध्या प्रत्येकालाच त्याची गरज आहे. त्यामुळे रसायन आणि वाजीकरण म्हणजे अवाजम वाजी क्रियते ती वाजीकरण म्हणजे ज्याच्या शरीरामध्ये शुक्र कमी झालेले आहे, ज्या ठिकाणी नपुसकतेसारखे काही विकार असतात त्या ठिकाणी वाजीकरण चिकित्सा अशी सांगितलेली आहे. त्यात रसायनमध्ये आपण रोजच्या ह्याच्यात च्यवनप्राश बघतोच आहे. बरीच औषधं अशी आहेत की ती रसायन आहेत. त्यात आवळा आहे, हिरडा आहे, त्याच्यानंतरनं बेहडा आहे, त्यानंतर लसूण आहे. असे अनेक औषधं जी आहेत ती रसायन चिकित्सा म्हणून वापरली जातात. त्याचबरोबर आयुर्वेदाने ते पुढे ढकलतो का किती वाजले आता? मी हे करतो, शेवट करतो. अशा तऱ्हेने आयुर्वेदाने सांगितल्याप्रमाणे नियमित दिनचर्या, व्यायाम, संतुलित व मोजका आहार व तणावमुक्त जीवन या चतुसूत्रीचा अवलंब केल्यास रोगांची बाधा होण्याचा संभव कमीच. या सर्वांचे पालन करणारा संयमी व्यक्ती सुमारे 36,000 रात्री अर्थात 100 वर्षे निरोगी राहून आपले आयुष्य आनंदाने व्यतीत करू शकतो. म्हणूनच म्हटले आहे आरोग्यम धनसंपदा. कसं ते काय मग मला कसं कळणार ते कमेंट वगैरे येतील ना तुमचे प्रश्न विचारायचे तर कमेंट मध्ये विचारा. त्यालाच विचार की फोन करून काय पण नाही तसं नाही. कुणाला काय प्रश्न विचारायचे आहेत का? थोडंसं 20-30 सेकंदाचा डिले आहे म्हणजे तुमचं 20-30 सेकंद. त्यांना काय फोन म्हणजे मागचं विचार करायचं.
दिले. धन्यवाद. तेलाबद्दल कोण टाकले? आम्ही टाकले. दररोजचे मला काही वाटले पण थोडं श्रीकांत कुलकर्णी यांनी विचारलेलं आहे, रोजचा आहार फिट राहण्यासाठी कसा असावा? आहारा योग्य मात्रेत देश, काल, प्रकृती, वय, मानसिक स्थिती, भूक इत्यादी यांचा विचार करूनच अन्न घ्यावे. शक्यतो अन्न हे ताजे असावे, गरम असावे व जे पचण्यास सोपे व आपल्याला रुचकर वाटेल असेच खावे. व सगळ्यात महत्त्वाचं, आयुर्वेदाने केलेला जो अग्नीचा विचार आहे, कडकडून भूक लागल्यासच भोजन करावे. पूर्वी खाल्लेले अन्न पचले आहे का याची खात्री करून घ्यावी. जिथे जेवण घ्यायचे आहे ती जागा स्वच्छ, हवेशीर, सुगंधी असावी. हात पाय धुवून स्वच्छ वस्त्रे परिधान करून प्रसन्न व शांत चित्ताने जेवण करावे. भोजनाशी संबंधित सर्व भांडी स्वच्छ, आकर्षक व सुंदर असावीत. जेवण फार घाईने व अतिशय रेंगाळत व गप्पा मारत, टी व्ही पाहत व वाचन सुरू असताना करू नये. आपल्या पोटाचे 4 भाग कल्पून त्यापैकी 2 भाग अन्न सेवन करावे, 1 भाग पाणी प्यावे व उरलेला भाग वायूच्या संचरणाकरता रिकामा ठेवावा. त्या त्या प्रदेशात, त्या त्या देशातील अन्नच सात्म्य ठरते, म्हणून तिथे तयार होणारी अन्नधान्ये, फळे व भाजे प्रामुख्याने खाव्या. गोड, तिखट, तुरट, आंबट, खारट, कडू या सर्व चवींच्या अन्नाचा आहारात समावेश असावा. जसं षड्रसात्मक आहार सांगितला आहे मगाशी, त्याप्रमाणे प्रत्येकाला शक्य नाही आहे, तर त्यासाठी रोज काय आपण कारलं खात नाही, तर त्यासाठी रोज रात्री झोपताना 1 चमचा हिरडा पावडर साध्या पाण्याबरोबर किंवा कोमट पाण्याबरोबर घेतली तर तुम्हाला 5 रस, त्याच्यात फक्त लवण रस नाही आहे, 6च्या 6 रस तुमचं लवण जेवणात असतंच, मीठ असतं. 6च्या 6 रस मिळाल्यामुळे आपले शरीर ताजेतवाने व 100 वर्ष जगण्यासाठी त्याची मदत होते. काय तेल कसं वापरायचं, वेगवेगळं तेल वगैरे कसं? कुठलं तेल? तेल और ऑइल पाठक मॅडमने विचारलं आहे की अणुतेल कसे वापरावे. प्रथमतः तुम्हाला काय त्रास आहे त्याच्यावरती त्याचा उपयोग ठरलेला असतो. तर आपण नस्य विधीमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही आपली मान मागच्या बाजूला झुकवून त्याचे साधारणतः 5-5 थेंब दोन्ही नाकपुडीमध्ये सोडायचं आहे. व काही जणांना सर्दीचा त्रास असतो किंवा सायनसचा त्रास असतो, काही जणांना निद्रानाशाची तक्रारी असतात, काही जणांना ऊर्ध्व जत्रुगत रोग म्हणजे काही घशाचे विकार, नाकाचे विकार,
काही डोळ्यांचे विकार असतात, अशा ठिकाणी अणुतेल सारखी अनेक तेलं आहेत, त्यांचा वापर दोष व आपल्या प्रकृतीनुसार वापर करावा. प्रश्न संपलेत का? काय आलाय का प्रश्न? हम्म? धन्यवाद. पुन्हा एकदा सिंधुजन अकादमी विविध विद्याशाखीय व्याख्याने पुष्प 64 यांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्याचबरोबर जे टेक्निकल इन्चार्ज व आपणही जे ऐकून घेणारे श्रोतेगण आहात, त्यांनी माझं ऐकून घेतल्याबद्दल व मला हे सांगण्याची संधी मिळाल्याबद्दल तुम्हा सर्वांचा मी आभारी आहे. पुन्हा एकदा आयुर्वेदाचे आराध्य दैवत धन्वंतरी चरणी प्रार्थना करून तुम्हा आम्हास सुख, ऐश्वर्य, आरोग्य देवो. नमस्कार. धन्यवाद.